नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे अर्थातच आतली बातमी. तुम्हाला माहितीच आहे, दर शुक्रवारी आपण नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे आणि या आठवड्यात मनोरंजन विश्वात काय घडलं, मराठी इंडस्ट्रीत काय घडलं, कोणाला कुठला फ्रॉड कॉल आला होता, तर कोणत्या कलाकारांच्या जुळू नये ती रेशीम गाठी जुळलेल्या आहेत, लग्न सोहळे पार पडलेले, सिनेमॅटिक युनिव्हर्स मराठीमध्ये आलेला आहे, असं बरंच काही मी तुम्हाला सांगणार आहे. तर वळूया आजच्या या आतल्या बातम्यांकडे. मित्रांनो, सिद्धार्थ चांदेकर याला एका गॅस कंपनीतनं एक कॉल आला आणि तो कॉल बहुतेक फ्रॉडच कॉल होता. आणि अशा वेळेला सिद्धार्थ चांदेकरने काय केलंय तुम्ही बघितलं असेल इन्स्टावरती. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यमातलं स्वर्गात आकाशगंगा हे गाणं त्यांनी समोरच्याकडनं गाऊन घेतलं. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. आपण त्या व्हिडिओबद्दल कमेंट सुद्धा केल्या. पण त्यातला जो महत्वाचा मेसेज सिद्धार्थने दिलाय ना इन्स्टावरती, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण फेक कॉलपासनं, फ्रॉड कॉलपासनं सावध राहणं हे महत्वाचं आहे. हा सोशल मेसेज त्यांनी दिला, त्याबद्दल त्याचं अभिनंदनही करायला हवं. मजेचा भाग सोडून द्या, पण त्यातली सामाजिक जागृती ही लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये एक भव्य दिव्य सोहळा आयोजित केला जात होता आणि तो सोहळा होता मराठी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या युनिव्हर्स चित्रपटाच्या घोषणेचा. आणि तो चित्रपट म्हणजे घबाडकुंड. घबाडकुंडवरती भरपूर चर्चा आहे. आपणही त्याच्याबद्दल रील्स केलेल्या आहेत. बघितल्या नसतील तर आता सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशनला. घबाडकुंड हा भयपट आहे, सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि मराठीमध्ये 22,000 स्क्वेअर फीट एवढा मोठ्या आवारामध्ये सेट उभारण्यात आलेला होता. आणि मुख्य म्हणजे देवदत्त नागे, कुशल बद्रिके, वैष्णवी कल्याणकर, प्राजक्ता हनमकर असा अनेक कलाकारांचा ताफा असलेला हा चित्रपट 19 जूनला प्रदर्शित होणार आहे, अशी अधिकृत घोषणा सुद्धा या समारंभात करण्यात आली. मित्रांनो, वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर अभिनेता प्रसाद ओक आता सिद्ध झाला एका नव्या कोऱ्या भूमिकेसाठी. आणि ही भूमिका कोणाची आहे माहितीये? ही भूमिका आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. आणि हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं की नुकतंच महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि फिल्म सिटी यांच्या सहयोगाने निर्मित अशा खंजिरीचे बोल या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमिकेत प्रसाद ओक आहेत. दिग्दर्शन केलं आहे अनंत महादेवन यांनी. आणि या चित्रपटाचे लेखक आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव एका नव्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. ही नवीन भूमिका अभिनेता म्हणून तर आहे, पण ही नवीन भूमिका म्हणजे काय माहितीये? सिद्धार्थ जाधव आता एका मराठी नाटकाची निर्मिती करतोय. निर्माता सिद्धार्थ जाधव या नावानं तो आपल्या समोर येतोय. ॲनिमल हे त्या मराठी नाटकाचं नाव आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्चला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येतोय. आता ॲनिमल हे नाटक कशावर असणार आहे याची उत्सुकता आपल्याला लागून राहिलेली असेल. पण सिद्धार्थ जाधव यांनी असंही म्हटलेलं आहे की आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि महेश वामन मांजरेकर यांच्या सहकार्यानं हे नवीन पाऊल तो उचलतोय. एकटी या नवीन चित्रपटाचं पोस्टर रिलीज सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि हे पोस्टर जर तुम्ही बघाल तर लक्षात येईल, धुकं येतंय असं त्या पोस्टरवरती लिहिलेलं आहे. आणि पोस्टर बघून असं वाटतं की हा काहीतरी थ्रिलर किंवा सस्पेन्स किंवा हॉरर असा चित्रपट असणार आहे असं वाटतं आपल्याला. सखी गोखले यात प्रमुख भूमिकेत आहे आणि लेखन दिग्दर्शन केलंय अर्चना बोराडे यांनी. चित्रपट सृष्टीमध्ये लग्नगाठी सुद्धा जुळून आलेल्या आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ईशा डे हिला तुम्ही हास्यचित्रातनं बघितलेलं आहे. हिचा नुकताच विवाह सोहळा झाला अभिषेक खणकर याच्यासोबत. संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे, जी लागली पैज या नाटकातनं आपल्या समोर आलेली आहे, तिने सुद्धा लग्नगाठ बांधलेली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता स्तवन शिंदे हा तिचा लाईफ पार्टनर आहे. पिक्चर बॉईज या चित्रपटाचं पोस्टर सुद्धा आता रिलीज करण्यात आलेलं आहे. आणि हो, जाता आता एक सांगतो की राजा शिवाजी या चित्रपटाचा टीझर सुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे, असा खुलासा रितेश देशमुख यांनी एका मुलाखतीमध्ये केलेला आहे. आतली बातमी हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटतो याबद्दल कॉमेंट नक्की करत राहा. तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.